नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी आज लाडू बनवले आहेत, तेही टूटी फ्रुटी घालून। खूपच टेस्टी लागतात बरं का, बाहेरून विकत आणायची अजिबात गरज नाही। तुम्ही नारळी पौर्णिमेला बनवा अथवा दिवाळीला कुठल्याही सणाला बनवा, अगदी सोप्या पद्धतीने मी इथे दाखवते। घरातीलच खोबरं होतं, त्याची सालं काढून घेतली, काही नेसिलरणी आणि चिरून अशा पद्धतीने मिक्सरमध्ये दळून घेतलं। इथे मी सुकलेल्या नारळाचं दाखवत आहे। तर आता इथे मोजून घेऊ, 2 वाट्या इथे मी जरी खोबरं किस घेतलेला आहे तरी छोटी वाटी अर्धीच दूध घ्यायचं आहे, मलईसहित घ्यायचं बरं का, जेणेकरून टेस्टमध्ये खूप फरक पडतो। त्या दुधाचा अंदाज कमी जास्त होऊ शकतो, तुम्ही खूप दूध घालू नका, थोडं थोडं घातलं तरीही चालेल। तर इथे मी 1 वाटी मिल्क पावडर घेतलं, त्यातच वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून मिक्सरमध्ये 1-2 फक्त 1 मिनिट मिश्रण मिक्स करून घेतलं अशा पद्धतीने। चला तर लगेच आता आपण खोबरं भाजायला घेऊ। थोडंसं तूप टाकून, नाही टाकलं तरी चालेल कारण खोबऱ्याला तेल सुटतंच, पण तरीही कढईला चिकटू नये म्हणून मी थोडं तूप टाकलं, किंचित अर्धा चमचा। ते टाकून व्यवस्थित त्यामध्ये आता ते खोबरं भाजून घेणार आहे। तर किती भाजायचं, अगदीच लालही करायचं नाही, अगदी गुलाबीही करायचं नाही, थोडंसं 5 ते 6 मिनिट कमी गॅसवर भाजून घ्या, कारण नंतरने आपल्याला दूध टाकून ते भाजून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आता भाजत आलेला आहे, कमी गॅसवरच मी भाजलं अशा पद्धतीने। तर तुम्ही भाजून घ्या। आता त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर टाकलेली आहे, तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। हे लाडू खूप गोड लागतात कारण खोबरं हे गोड असतं, त्यामुळे साखर तुम्ही कमीच टाकली तरीही चालेल। अशा पद्धतीने पिठी साखर मिक्स करून घ्या, व्यवस्थित मिश्रण हलवून घ्या आणि नंतर त्यामध्ये मिक्सरमध्ये दळलेलं मिश्रण टाकून द्या। हे बघा, आता इथेही 2 ते 3 मिनिट फुल गॅसवर व्यवस्थित हलवून घ्या आणि थंड व्हायला बाजूला ठेवून द्या। अगदी छान असे हे लाडू होतात, खुसखुशीत होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेस्टला खूप बेस्ट लागतात। नक्की एकदा बनवून बघा। तुम्ही जर नवीन असाल, माझ्या रेसिप्या बघणाऱ्या, तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा, आठवणीने इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा। रोज 12 वाजता इंस्टाग्राम फेसबुकवर असे छान छान व्हिडिओ असतात, तेही बघा। हे बघा, आता सहज लाडू वळला जात आहे आणि मी ही टूटी फ्रुटी घेतलेली आहे। ही काही नाही, 15 ते 20 रुपयाचं पॅकेट आणलेलं आहे, अगदीच महाग नाही, पण ह्या खोबऱ्याच्या लाडूमध्ये खूप टेस्ट लागते बरं का ती। खसखस घेतले एका भांड्यामध्ये, मस्तपैकी लाडू वळले आणि ते मिक्स केले, थोडं खोबऱ्याचा किसही बाजूला ठेवला आणि तेही वरतून लावला। तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा लाडू बनवा। तुम्ही याची बर्फी बनवली तरीही ती छान लागेल। मग तुम्हाला तेच सांगते, ह्या रक्षाबंधनला बनवा अथवा तुम्ही दिवाळीला कुठल्याही सणाला बनवा। मस्त आपल्या मिठाईच्या बॉक्समध्ये भरून ठेवले तरी ते अगदी बघितल्या खाऊ वाटेल, असं वाटतं की विकतच आणलेले आहे। तर नक्की एकदा बनवा, सोपी रेसिपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चवीला अतिशय रुचकर आहे, पटकन होणारी आहे। तेव्हा मी रोज 12 वाजता अशा छान छान रेसिप्या टाकते, त्याही बघत जा। आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा। अगदीच 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर छान अशी माहिती दिली असं मला वाटतंय। तेव्हा बाय, मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन। बघा, फोडलाही तरी अगदी खुसखुशीत दिसतोय की नाही आतून। आणखीन एक सांगायचं असं की मी एक पूर्ण नारळ घालून खूप छान असा भात बनवला आहे, तर तीही रेसिपी बघा, नक्की तुम्हाला आवडेल आणि रक्षाबंधन छान